आपल्याला किती कंटाळा आला तरी आपल्या मुलांसाठी आपण नवीन नवीन पदार्थ बनवत असतो आणि ते खाण्यासाठी सुद्धा ते तयार असतात। आपल्याला असं वाटतं की बाहेरचं खाणं नको, आपल्या मुलांसाठी आपण घरीच काहीतरी पौष्टिक पदार्थ बनवूया आणि तो त्यांना खाण्यासाठी देऊया। तशीच तिथं माझी सुद्धा धडपड चालू होती। मी डीमार्टमध्ये गेली होती आणि नाचणीचे मुरमुरे घेऊन आली होती। तर ते मी घरी आल्यानंतर तिच्यासाठी नाचणीची भेळ बनवणार होती। ते मस्त कढईमध्ये फ्राय करून घेतले थोडे मंद आचेवरती आणि मस्त असं कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर, थोडीशी जिरी मोहरीची नॉर्मल तेल टाकून फोडणी करून घेतली आणि ती मस्त अशी फरसाण वगैरे टाकून भेळ बनवून घेतली आणि ती भेळ तिला खायला सुद्धा आवडते। त्यानंतर मी माझ्यासाठी सुद्धा माझा मुखवास संपला होता। मी जेवणानंतर असं प्रोटीन असे मुखवास घेत असते, तर ते शरीराला चांगले असतात, ते सुद्धा बनवून घेतलं होतं मी। तर यामध्ये भरपूर असे टाकले होते काळे तीळ, पांढरे तीळ, जवस। तर ह्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनेलवरती आलेला आहे, नक्की जाऊन चेक करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबर नक्की करा। धन्यवाद।